सो हॅलो, वेलकम टू माय व्लॉग्स अगेन. आणि आज जसं मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये बोललेले की मी संध्याकाळीच व्लॉग चालू करेल, तर मी आत्ता वाजलेत ऑलमोस्ट 11. तर आत्ता 11 वाजता मी व्लॉग चालू करते आहे, कारण मला तुमच्याशी शेअर करायचं होतं की मी कुठली साडी नेसणार आहे उद्या विसर्जनाच्या दिवशी. तर माझं कसं असतं ना की आपला सण आहे, सणाच्या दिवशीच आपण साडी वगैरे घालतो, एरवी तर आपण काही घालत नाही. तर सणाच्या दिवशी थोडंसं छान आवरायचं, हे करायचं. त्याच्यामुळे मी विचार केला की आपण साडी नेसू. तर माझ्या डोक्यात ॲक्च्युली होतं की ना ही साडी नेसायची. ही कशी वाटते तुम्हाला सांगा मला. म्हणजे स्वयंपाक करताना ही साडी नेसेल आणि छान दिसेल ही. म्हणजे सिंपल साडी आहे, कॉटनची साडी आहे, तर स्वयंपाक करताना वगैरे ही साडी नेसेल. आणि ह्याबरोबर आहे ना रेड ब्लाऊज आहे. तर नेमकं मी गौरीच्या दिवशी पण हेच ब्लाऊज घातलेलं, तर त्याच ब्लाऊजबरोबर मी ह्या साडीला पेअरअप करणार आहे आणि हेच ब्लाऊज घालणार आहे. आणि ह्याच्याबरोबर आहे रेड पर्कर. हां, रेड कशाला पर्कर, रेड नाही, ब्लू पर्कर नाही आहे माझ्याकडे. सो लाईट कलर घ्यावं लागेल. माझ्याकडे ब्लू नाही आहे माझ्याकडे. तर मी एक काम करते, नाही माझ्याकडे बाकीचे ना, माझ्याकडे कलरच संपलेत. तर मी हा लाईट ग्रीन कलरचा पर्कर, हे रेड ब्लाऊज आणि ही साडी, ही वाली साडी बघा, ही वाली साडी नेसणार आहे. तर ही साडी आहे माझ्यासाठी माझी उद्याची साडी. उद्या मी स्वयंपाक वगैरे करताना ही साडी नेसेल. आता तुम्हाला दाखवते की मी बांगड्या कुठल्या घालणार आहे. माझ्या डोक्यात विचार होतं ही साडी नेसायची, पण ही फार सिंपल आहे, फार सिंपल आहे. आणि मेन म्हणजे ना ह्याबरोबर माझ्याकडे ना आता मस्त मी छान ब्लाऊज शिवून घेणार आहे ग्रीन कलरचं, ज्याच्यामध्ये कसं सगळ्या साड्यांबरोबर जातं. तर मला ही साडी खराब नाही करायची आहे, त्यामुळे ती साडी नेसणार आहे. आणि दुसरी कुठलीच साडी नाही आहे. दुसरी अजून एक साडी आहे, त्याला पण ग्रीन ब्लाऊजच लागेल. अजून एक आहे, त्याला ब्लू लागेल, पण ही फार सिंपल आहे, एकदम सिंपल साडी, म्हणजे घरातल्या सारखी साडी वाटते ही. त्यामुळे मला तर थोडेसे ना फॅशनेबल ब्लाऊज शिवून घ्यायचेत, त्याला छान वाटतं. आणि जुन्या साड्या सगळ्या बाकीच्या ज्या आहेत ना त्या घालून आता कंटाळा आला आहे. त्यामुळे ही साडी घालणार आहे, कारण ह्या साडीमध्ये माझा बारीक असतानाचा फोटो आहे. त्यामुळे आता मला चेक करायचं आहे की त्या फोटोमध्ये आणि ह्या आतामध्ये काय फरक आहे, डिफरन्स बघायचा आहे. आणि त्यानुसार मला परत वेट लॉसची सिरीज माझी स्टार्ट करायची, म्हणजे माझं चालू करायचं आहे. मी आजही विचार केलेला की दुपारी कमी जेवेल, तरी आता सवय झाली की वरण भात भाजी पोळी दोन्ही पाहिजे, मध्ये खाल्ला गेलं. वॉकिंग करायला जाईल तर मैत्रिणीशी गप्पा मारत बसले, त्यामुळे आजही झालं नाही. तर आता उद्याचं विसर्जन होऊन जाऊ दे, मंडेपासून चालू करणार आहे. असं कधीच म्हणू नये, कारण तो दिवस कधीच येत नाही. जी वेळ ज्या वेळेस तुम्ही ठरवाल त्यावेळेस चालू करा, चालेल, तसं काही हे नाही. पण थोडं वेळ लागतो, थोडा टाईम लागतो, एवढा आहे सवय लागायला. तर आता मी हे उचलते, जाते माझ्या रूममध्ये आणि तुम्हाला दाखवते की मी आता ह्याच्याबरोबर बांगड्या कुठल्या घालणार आहे. चला आपण बांगड्या काढूया. विषय असा झालाय की ते टी व्ही जवळ बघा अजिबात ठेवायला जागा नाही राहिली आहे. हे सगळे जे तुम्हाला दिसत आहेत ना, ह्याच्या सगळ्यांचे व्हिडिओज बनवायचे आहेत. तर आता ते उद्याचं गणपती विसर्जन झालं किंवा त्यानंतरच व्हिडिओ बनतील. तर आता आपण बघूयात बांगड्या. तर शोधते मी बांगड्या, तुम्ही इथे बसा, मी बांगड्या शोधते. हे तुम्हाला पर्कर दिसतंय, मी तुम्हाला बांगड्या शोधून दाखवते. तर मी ह्या वेल्वेटमधनं काढत होते. तर ह्या वेल्वेटमध्ये स्काय ब्लू कलरच नाही आहे, हा कलर पिस्ता कलर आहे, स्काय ब्लू कलरच नाही आहे. रेड येलो आणि ग्रीन जर का घातला तर ते फारच विचित्र दिसेल, त्यामुळे ते नको, त्यामुळे हे नाही घालणार. ओके, तर मला ना एक सापडलंय, माझ्याकडे पडलं खाली, 2 मिनटं. या ज्या स्काय ब्लू कलरच्या बांगड्या आहेत ह्या मला सापडल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये ना येल्लो पण आहे, पण येल्लो ना सानूने एक हरवला आहे. तर मी काय करणार आहे, ह्याच्यातला ब्लू घेणार आहे आणि ह्याच्यातला एक येल्लो आणि ग्रीन घेणार आहे. पिंक नाही घेणार, साईडचे जे पिंक आहेत ते नाही घेणार. हो येस येस येस, मी हे येल्लो घेऊ शकते, हे ग्रीन नाही घेतलं तरी चालेल. येस, ओके, सो काम झालंय माझं. सो मी असं काहीतरी घालू शकते. येस, हो, ओके. तर माझ्याकडे हे असे येल्लोवाले ना 4 आहेत टोटल.
तर हे असे 3 मस्त दिसतात ना, हे असे 3 आणि असे छान दिसत आहेत ना, तर साडीला मस्त मॅच होतील. तर हे 3 आणि हे 3 घालणार आहे मी. तर हे माझं उद्याच्या बांगड्या. ओके, आता माझ्या डोक्यात आहे की उद्यासाठी नेल पेंट पण लावावी, ती ब्लू कलरची. तर मी ते लावणार आहे आता थोड्या वेळाने नाही, आत्ताच. आधी हे रिमूव्ह करणार आणि मग ते लावणार. ओके, तर माझ्या बांगड्या, साडी, ब्लाऊज सगळं ठरलेलं आहेत. तर आता मी भेटते तुम्हाला उद्या. सगळं ठरलेलं आहे. तर ह्याच प्रकारे आता माझा हा दिवस पूर्ण करते आणि मी उद्या भेटते. हॅलो, तर मी तुम्हाला बोलले होते की मी सकाळी तुम्हाला दाखवेल की मी कोणती साडी घातली, काय घातली आहे. तर फोटोज तर काय मी काढले नाही आणि त्याच्याच बरोबर मी साडीचा लुकही तुम्हाला दाखवायचं विसरले. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 7:45 आणि गणपती विसर्जन झालेले आहेत, म्हणजे गणपती बाप्पा आपले गेलेले आहेत. त्यामुळे घर आता रिकामं वाटतंय. गणपती बाप्पा आपले गेले आहेत आणि खूप शांत वाटतंय, आता काहीच नाहीये. तर आता जस्ट मी ह्याच्या आधीच एक क्लिप टाकली होती ज्याच्यात आमच्या सोसायटीची जी मिरवणूक होती, ज्यामध्ये आम्ही विसर्जनचं सगळं केलं, थोडंसं डान्स वगैरे केला. तर त्या सगळ्याची एक होती क्लिप मी टाकली होती. त्यामध्ये मी पण डान्स केला होता. जी ब्लू साडी घातली होती ती मी होते, कारण तुम्हाला दाखवली होती की मी ब्लू साडी घातली आहे. बरं, मी सकाळी तुम्हाला दाखवू शकली नाही की मी स्वयंपाक काय काय करणार होते. तर मी फोटो पण काढला नाही साडीमधला, नाही तर एखादा फोटो पण टाकला असता की मी कोणतं घातलं. पण तीच साडी, तेच बांगड्या वगैरे सगळं घातलं होतं. बरं, त्याचबरोबर स्वयंपाक काय केला होता हे तुम्हाला मी आता दाखवते. तर इथे आहे खीर, जसं तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. तर इथे जे आहे, इथेही आहे खीर आहे. ही लाडू थोडासा एक वेगळा काढला होता आता खायला. तर ही आहे खीर केलेली. त्याचबरोबर इथे आहे या छोट्या भांड्यात हे आहे पंचामृत, मध्ये खीर आहे, दाखवली होती तशी. आणि इथे जे आहे ह्याच्यामध्ये असंच उघडून दाखवते बघा. ह्याच्यात पोळ्या, पुऱ्या, मग वडे, घारगे, मोदक सगळं असं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये 5 प्रकारच्या भाज्या, भेंडी, भोपळा, मेथी, गवार, कारलं, 3 प्रकारची 3 एकत्र चटणी, खोबरा, शेंगदाणा आणि तीळ अशी चटणी, मुळ्याची कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर, हे सगळं होतं. आणि ते झाल्यावर ह्याच्या खाली इथे वरण भात आहे. आणि ह्याच्यामध्ये ना खाली जो महाप्रसाद होता तो महाप्रसाद आहे, खालच्या गणपतीच्या विसर्जनाचा तो महाप्रसाद आहे. तर हे सगळं होतं आणि मोदक वगैरे सगळंच होतं. तर ते आहे. तर आता बघा चहा वगैरे सगळं झालं. ह्याच्यात आहे थोडासा चहा, बघू मी पिल, थोडासा गरम करते. आणि आता सगळेच घरातले पण गेले आहेत, कारण तिकडे पण आमच्या जुन्या घरी पण गणपती असतो, म्हणजे चौकातला आमचा गणपती असतो. तर तो जर का आतापर्यंत जर का मिरवणूक गेली नसेल, म्हणजे मिरवणूक एवढी काही नाही पण छोटीशी जर का गेली नसेल तर ती त्यांच्या हाती लागेल, अदरवाईज नाही लागणार. तर खाली फार मजा आली, कारण ह्या वर्षी मिरवणूकमध्ये मजा आली. कारण सानू पण मागच्या वर्षी लहान होती तेव्हा नेमके आम्हाला कोविडचे लक्षण लागले होते. विसर्जनाच्याच दिवशी मी जरा आजारी पडले होते, त्यामुळे मी काय खाली गेले नव्हते. सानू छोटी होती, 2च वर्षाची होती, त्यामुळे सानूनी पण डान्स वगैरे केले नाही. पण ह्यावेळेस तिने मस्त डान्स केला. कसा डान्स केला सानू, दाखव है ना, कसा मस्त डान्स झाला ना. कसा डान्स केला तू? मज्जा केली ना.
किती छान छान ड्रेस घातला. तुझा ड्रेस दाखव, कोणता ड्रेस घातला होता? पिंक वाला. ओके, तू तिच्या बर्थडेचा ड्रेस घातला होता तिने. काल मी तुम्हाला दाखवलं होतं मी तिचे फ्रॉक्स वगैरे आवरत होते, त्यातला तिने तिचा गाऊन ड्रेस घातला होता. तर एवढं सगळं होतं. मागच्या वर्षी हेच गणपती असं विसर्जन होते आणि मी इथे आडवी पडलेले होते कारण मला ताप होता, अंगदुखी होती, त्यामुळे मी झोपून गेले होते. तर आता आम्ही झोपणार आहे आणि सानूने घेतला आहे केक. आता ती केक खाणार आहे. सकाळपासून नुसती केक भरतीये. तर आता जरा वेळ मी पडते जरा. सिद्धांत आणि सिद्धांतचे पप्पा वरती येऊस तर आता वाजलेत 7:45. तर ते वरती येऊस तर जरा वेळ पडते. पोटात तर अजिबात जागा नाही कारण एवढं सगळं खाल्लंय ना, तर भूकच नाहीये. तर बघू आता काय करायचंय. आणि त्याचबरोबर तर आराम करू थोड्या वेळाने, उशिरा जेवू जरा 10-10:30 वाजता. एवढ्या उशिरा लवकर नाही जेवणार कारण पोटात जागाच नाहीये. आणि तेच बरोबर जरा वेळ पडते मी. आता तो चहा गरम करायला ठेवलाय, तो चहा घेते. आणि आय होप इथेच मी ब्लॉग संपवला तर चालेल का, कारण आजच्या गणपती विसर्जनाचं तर हेच होतं सगळं. बाकी तर काही स्पेशल नाही. सकाळी काय आरती म्हणजे नॉर्मल, बाकी असं काही स्पेशल काही केलं नाही. आरती केली, देवाला नैवेद्य दाखवला, पूजा वगैरे केली. स्वयंपाकातच फार वेळ गेला कारण स्वयंपाक करणं, ते एवढ्या सगळ्या गोष्टी करणं त्याला वेळ लागतो. तर त्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि सगळ्यांचं जे म्हणजे रेसिपी आहे, सगळ्या आहे त्या गोष्टी फार सिम्पल आहेत. म्हणजे जसं तुम्ही करतात ना, हिरवी मिरचीचं वाटण घालून, हिरवी मिरचीची पेस्ट घालून वगैरे, तसं सिम्पल आहे. असं काही नाही की स्पेशल पद्धतीने. वडे वगैरे जे पण होते ते वडे पण डाळीचे वडे, म्हणजे चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ मिक्स करून त्याला लसूण वाटून, कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट वगैरे असं सगळं करूनच केलं होतं. त्यामुळे मस्त वाटलं. चांगलं त्याला लागला पायाला. माझी ज्यूस पिले, ट्रायंगल वाला चिप्स खाल्ला. हो का, ट्रायंगल वाला चिप्स खाल्ला आणि ज्यूस पिले, फोडला. आपण खेळला. इथं क्लिप आहे. हो, इथं क्लिप आहे ना. इथं पण क्लिप आहे. इथं कशी दिसतेय सानू? चांगले, छान दिसतेय ना. टिकली. पण टिकली. हो. ओके, तर मग आता मी ह्याच पद्धतीने इथे माझा ब्लॉग संपवते. आणि माझा हा विसर्जनाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आम्ही घरातलं विसर्जन म्हणजे काही नाही, फक्त नेवाला नैवेद्य, थोडीशी पूजा म्हणजे जी काय नॉर्मल पूजा असते ती पूजा. आणि मग गणपती बाप्पाला बरोबर मग खालीच घेऊन गेलो कारण आमच्या सोसायटीतली जी मिरवणूक होती त्याच्यामध्ये मिरवणुकीत मी पण शेवटीच गेले होते. त्यामुळे थोडेसेच क्लिप्स टाकले, डान्स वगैरे टाकलं. तर तेवढंच होतं, बाकी काही नाही. तर ह्याच गोष्टी होत्या. तर बघू, नवीन ब्लॉग उद्याचा शेअर करेल मी तुमच्याशी. स्टार्ट करेल, काहीतरी वेगळं असेल तर नक्की शेअर करेल. आता सध्या जे काही असतंय ते सगळं मी तुमच्याशी शेअर करते, म्हणजे असं सिम्पल नॉर्मल पण शेअर करते. त्यामुळे सांगा मला तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं. आणि भेटूया परत एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय? शेअर करायची, कमेंट करायची, लाईक करायची, शेअर करायची आणि कमेंट करायची. बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब कर. अजून शेअर कर. हो, बाय बाय. बाय बाय. चला बाय, भेटूया परत पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.